Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. तुम्ही जर असे नियम जर करत असतील तर आम्ही बी मतदान करताना आम्ही एकच महिला मतदान करू. जिला पैसे येतील तीच महिला मतदान करणार, बाकीच्या महिला मतदान करणार नाही. मग वय आता किती आहे? 45 वर्ष असं. दुसरे काय आमची काहीच इच्छा नाही. आमचे पैसे जर बंद करायचे असले तर काहीतरी मालाला भाव द्या शेतकऱ्यांना. पैसे तर नाही ती म्हणाली तुमची 60 वर्ष झाली. मग तेव्हा त्याला 60 वर्ष कशी कळाली नाही? तेव्हा त्याला आम्हाला 4 हप्ते पडले आणि आता त्याला 60 वर्ष दिसायलेत आमची. चॉकलेट दाखवायलेत ना ते महिलांना, मग आम्ही बी मतदानाला चॉकलेट दाखवणार. आमच्या घरी कुटुंबाचे आमच्या भांडणं व्हायले. तर राज्यामध्ये महाराष्ट्र सरकारनं लाडक्या बहिणींसाठी एक योजना काढली होती आणि त्या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जात होते. मात्र आता ही योजना अनेक महिलांची बंद झाली आहे. त्यामुळं हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती ह्या थेट महिला पोहोचल्यात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या खात्यामध्ये जे 1,500 रुपये महिन्याला पडत होते ते बंद झाले. तुम्ही आल्यात, काय सांगितलंय तुम्हाला इथे? आम्हाला राशन कार्ड ते पैसे पडतात म्हणून सांगितले आता, पण आमच्या अगोदर तर आम्हाला 3 महिने झाले पैसे भेटणं झाले. तर सरकारने आमचे चालू करायचे ते पैसे. त्यांनी देताना आम्हाला सांगितलं नव्हतं की एवढ्या महिला पात्र असल्यामुळे आम्ही तुम्हाला पैसे बंद करणार आहेत म्हणून. त्याने आम्हाला अगोदर सांगितलं नव्हतं. आता कसं काय त्याने नियम असे हे केले तर चालू की तुमचे 6 महिन्यात 6 महिला 3 महिला राशन कार्डावर असल्यामुळे तुमचे पैसे आम्ही बंद करूत म्हणून. सरकारने ते नियम करायला नाही पाहिजे. तुम्ही जर असे नियम जर करत असतील तर आम्ही बी मतदान करताना आम्ही एकच महिला मतदान करू. जिला पैसे येतील तीच महिला मतदान करणार, बाकीच्या महिला मतदान करणार नाही. तुम्ही म्हणताय की आम्ही मतदान करणार नाही. ज्यावेळेस ही योजना सुरू केली होती त्यावेळेस ह्या नियम अटी शर्ती नाही नव्हत्या. ह्या नियम अटी शर्ती नव्हत्या. यांनी आता नवीन काढलंय. त्यांना आता पैसे द्यायला थोडे जास्त वाटायलेत का, त्याच्यामुळे देईन झाले. त्याने तेव्हाच करायचं नव्हतं हे कायदा लाडक्या बहिणीचा. मतदानासाठी केला त्यांनी. त्याने त्यांची पोळी भाजून घेतली. मग आता महिलांना का असं करायले? ते चॉकलेट दाखवायलेत ना ते महिलांना, मग आम्ही बी मतदानाला चॉकलेट दाखवणार. आमच्या घरी कुटुंबाचे आमच्या भांडणं व्हायले. तर ती म्हणती तुला यायले तर मला पैसे येणार. मग आमच्या घरामध्ये वाद करायला निर्माण केलेत यांनी. असं करायला ना पाहिजे सरकारने. मावशी, तुम्ही भेटल्यात बाल विकास अधिकाऱ्याला, काय सांगितलं त्यांनी? अधिकाऱ्यांनी काय बोलले? ते कशामुळे बंद झाले कशा नाही मुळे ते सांगितलं आणि ज्या महिला पात्र ठरतील त्यांना देऊ म्हणले पैसे. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त काय बोलणं झालंय? नाही. काही कागदपत्र घेतलीत का तुमच्याकडे? हो घेतले ना, आधार कार्डाचे झेरॉक्स आणि राशन कार्डाचे झेरॉक्स. आणखीन काही महिला आहेत? मावशी, कुठनं आल्यात तुम्ही? आम्ही तपोनून आलो. बरं, कशासाठी आल्या होत्या? लाडक्या बहिणीसाठी चालू. बरं, चौघीला आता दोघीला पडणार आहेत, चौघीला पडणार नाहीत म्हणून सांगितलं. बरं, अधिकारी म्हणले. हो. बरं, काय वाटतं तुम्हाला? आता पैसे बंद झाले, सगळ्यालाच पडायला पाहिजे. एवढंच बोल. मावशी, काय तुमची काय भावना आहे? काय आता सगळ्याच महिला आलोत ना आम्ही इथं पैशासाठीच आलो. आमच्या मालाला भाव द्या म्हणा, पैसे नाही द्यायचे तर शेतकऱ्याच्या. दुसरे काय आमची काहीच इच्छा नाही. आमचे पैसे जर बंद करायचे असले तर काहीतरी मालाला भाव द्या शेतकऱ्याला. आता कशी सोयाबीन काढायचे, कसं काय करायचं चिखलात ह्याच्यात, अशामुळे नाही तर आमचे पैसे सुरू करा. द्या 2100 रुपये महिना म्हणले होते ना ते, आता 1,500 द्यायला हे नाही तर तयार नाही. त्याच्यामुळे आता काय नुकसान होतंय? पैसे मिळत नाही. काय नुकसान आहे? आम्हाला आता काही काम करता यायलंय कोणाला का काही कुठे? आम्हाला काहीतरी मजुरी तरी द्या म्हणा. त्याला 1,500 रुपये महिना द्या, चालू करा. नाही तर मग आमची काहीतरी लावा आता मतदानाच्या ह्याच्यात सोय. तुम्ही म्हणलात की आमच्या मालाला भाव द्या किंवा पैसे द्या. तुम्हाला काय म्हणायचं नेमकं? सरकारला म्हणायचं की आमचे पैसे 1,500 जर नसले द्यायचे सगळ्याचेच बंद करा. नाही तर मग सगळ्याला चालू ठेवायचे तर सगळ्याचे ठेवा चालू पैसे. नाहीतर मग आमच्या सोयाबीनला आज किती वर्ष झालेत मालाला भाव एकच आहे. 4,000 ते 4,000च मालाला भाव सोयाबीनला. तेल केवढे आहे? 150 रुपये किलो आहे सोयाबीनचं. सोयाबीनला भाव किती आहे? 40 रुपये किलो. तर मग आता सरकारनं काय याच्यावर निर्णय घ्यायचा आहे ते घ्या म्हणा. आमचं म्हणणं तर असं आहे, घरातलं गणित बिघडलंय, स्वयंपाक ही गणित बिघडली, काहीच करता येणार आम्हाला. सगळ्या महिला आहेत, लाडक्या बहिणी आहेत खरं तर महाराष्ट्राच्या. आणखीन काही महिला आहेत. आजी, कुठून आल्यात? आम्ही तपोनून. बरं, काय मागणी आहे तुमची आता? आमची मागणी काय, आता आम्ही आलो पाहिजे. आदिती आहेर ना आम्हाला आणलं इथं. अंकुश आहेर ना आणलंय आम्हाला
तर ते म्हणले तुम्हाला पैसे कसे पडणार तिथं. म्हणले इथं आपण जाऊ तर मग पैसे पडतात. पैसे तर नाही ते म्हणाले तुमची 60 वर्ष झाली. मग तेव्हा त्याला 60 वर्ष कशी कळाली नाहीत. तेव्हा त्याला आम्हाला 4-4 हप्ते पाळले आणि आता त्याला 60 वर्ष दिसायलेत आमची. मग तेव्हा कसं काय दिले त्यानं पैसे आम्हाला. तेव्हा द्यायचे नव्हते ना. हा वय किती आहे तुमचं? मग वय आता किती आहे 45 वर्ष असं. आणि तुम्हाला म्हणतात 60 वर्ष. 60 वर्ष हे म्हणतात. मग हे पैसे दिले तर सगळ्याला द्यायचे नाही तर कोणाला द्यायचे नाही. आमच्या मालाला भाव नाही अजिबात. मालाला भाव नाही आमच्या अजिबात. आता सगळे सोयाबीन गेलेत. काय खायचं आम्ही. हा वावरात सुद्धा जाता येईना इतकाले पाय चाललेत. काय करायचं सांगा ना तुम्ही आता. बसविला सुद्धा नाही. आमचं चेक वगळून गेले तर रायनामध्ये काहीच माल निघाला नाही आमचे. काय खावं काय करावं. सगळ्या लाडक्या बहिणी आहेत सरकारच्या आणि या ठिकाणी गेल्या 3 महिन्यापासून त्यांचे जे 1,500 रुपये महिन्याला पडत होते ते थकवलेले आहेत सरकारनं. आणि त्यामुळे ह्या सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्या होत्या. त्यांची अशी मागणी आहे की जे सरकारनं योजना सुरू केली त्याचे हप्ते आता मध्येच बंद केले ते हप्ते पूर्ववत करावेत. आम्हाला पैसे द्यावेत. अन्यथा आमच्या सोयाबीन जे काही माल आहे त्याला तरी भाव द्यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आता यावर सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं गरजेचं आहे. या लाडक्या बहिणींना न्याय पुन्हा मिळतो का हे पाहणं देखील गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली.